देशामध्ये वृद्धाश्रमांची सोय आतापासूनच केली पाहिजे। अगोदरच्या पिढीला जे नाही मिळालं ते पुढच्या पिढीला मिळावं। ज्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत त्या सगळ्या गरजा लेकरांच्या पूर्ण व्हाव्या यासाठी मागच्या पिढीने खूप मेहनत केली, स्वतःचं मन मारून त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या। पण त्याचा उपयोग काय जर आपल्या लेकरांमध्ये संस्कारच नसतील तर त्याचा उपयोग काय? लेकरांमध्ये आजकाल संस्कार राहिले नाही। प्रोटेस्टच्या अगोदर मला वाटलं नव्हतं की लेकरं एवढे जास्त बिघडले। प्रोटेस्ट नंतर कळालं या लेकरांच्या डोक्यामध्ये करायला काहीच नाहीये, त्यामुळे फक्त त्यांच्या डोक्यामध्ये घाण भरलेली आहे। कारण म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर, तशी परिस्थिती आजच्या पिढीची झाली आहे। त्यांच्याकडे शिक्षण करायचं नाही तर शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्याकडे करायला काहीच नाही आहे। ना त्यांना खाण्याचं टेन्शन, ना त्यांना कपड्याचं टेन्शन, ना त्यांना राहण्याचं टेन्शन, कसलंच टेन्शन नाही आहे। मागच्या पिढीने एवढे कष्ट केलेत आणि आजही त्यांच्यासाठी एवढी कष्ट करते मागची पिढी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करते। त्याचं महत्त्व त्यांना राहिलेलंच नाही आहे। आजच्या पिढीला त्याचं महत्त्वच राहिलेलं नाही आहे। सगळे संस्कार सोडून दिलेत। मागच्या पिढीला शिव्या द्यायच्या, मोठमोठ्या लोकांना शिव्या द्यायचा, त्यांचे अपमान करायचे। म्हणजे प्राईम मिनिस्टरचं सुद्धा ते प्राईम मिनिस्टर आहे या गोष्टीमुळे नाही तर ॲटलिस्ट ते आपल्यापेक्षा खूप वयस्कर आहेत, आपल्या आजोबांच्या वयाचे आहेत याचं भान ठेवून तरी त्यांचा अपमान केला नाही पाहिजे होता। पण या पिढीने कुणालाच सोडलं नाही। याच्यावरून हेच दिसून येतं की मागच्या पिढीने गरजा पूर्ण करण्याच्या नादामध्ये संस्कार लावायचेच राहून गेले। आपली संस्कृती काय आहे, देशाची संस्कृती काय आहे, संस्कार काय असतात हे सगळं काही राहिलेलं नाही आहे या पिढीला। ज्यांच्या पण लेकरांनी शिव्या दिलेत ना त्यांना वाटत असेल की हा ठीक आहे, बाहेरच्या लोकांना आज ते लोकांना शिव्या देतात, उद्या ते तुम्हाला पण शिव्या देणार। आज ते लोकांचा अपमान करतात, उद्या तुमचा अपमान करणार। भविष्य खूप फुल लोकांचं भविष्य खराब आहे, पूर्ण भविष्य खराब आहे। या सगळ्या इन्सिडेंटमधून हे समजलं पाहिजे। आज हेच लोक एवढे घाण आहेत, एवढे घाण शब्द बोलतात, हे संस्कार काय देणार आहे? हे तर पुढच्या पिढीला अजून डेंजर बनवते। देशामध्ये वृद्धाश्रमांची सोय आतापासूनच केली पाहिजे, कारण पुढची पिढी जेनजीच एवढे खराब निघाले तर पुढच्या पिढीमध्ये तर काही संस्कारच राहणार नाही आणि ह्या जेनजी लोकांना आहे ना ते वृद्धाश्रमामध्येच पडावं लागणार आहे। देशाचं भविष्य ते फक्त चांगल्या जी सुशिक्षित चांगली मुलं आहेत ना त्यांच्यावरच डिपेंड